नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बघत आहोत टॉप सिक्रेटचा प्लांट. मित्रांनो, आता बघू शकता आपल्या बागेची ग्रोथ किती झाली आहे. मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं तुम्हाला की आपण जशी ग्रोथ व्हायला पाहिजे होती तशी ग्रोथ आपल्या बागेची झालेली नाही आहे. तर आपल्याकडनं ते खताचं नियोजन मित्रांनो चुकलं होतं आणि अनेक वेळा अशा अडचणी येतच राहतात की माणसाला अडचणी येत राहतात. आयुष्यामध्ये चढ-उतार तर असणारच आहे. तर मित्रांनो, आपण काय केलं माहिती आहे का, त्याला खताचा डोस दिला. खताचा डोस दिल्याच्यानंतर बऱ्यापैकी मित्रांनो एक 10-15 दिवसामध्ये चांगला फरक पडलेला आहे. तुम्ही बघू शकता का, हे मेन आपलं टॉप सिक्रेट आहे. हे टॉप सिक्रेट आहे मित्रांनो आपलं. ह्याला म्हणतात टॉप सिक्रेट. पण मित्रांनो, भानगड हे जे अशी आहे की ह्याची जी कळी आहे अशी मोठी व्हायला पाहिजे होती, जाड. तर ही कळी जरा बारीक आहे, पण झाडाच्या हिशोबाने ह्याच्या फांदीच्या हिशोबाने ह्याची साईज तेवढी झालेली आहे. ज्यावेळेस ह्याची साईज फांदीची साईज मोठी होईल त्यावेळेस वरी कळीची साईज मोठी होती. तर आता कळीची साईज मोठी करण्यासाठी फांदीची साईज मोठी करण्यासाठी ह्याला एक दुसरा औषध आहे. एक दुसरी फवारणी आहे, ती फवारणी करून घेणार आहोत मित्रांनो. मित्रांनो, ह्याला फुटवा वाढण्यासाठी आपण ह्याला एक फवारणी केली होती आणि ह्याला खत सोला होता. हे एवढा खालूनच लय फुटवा सुटायला लागला ह्याला. तर हे फुटवा आपल्याला येऊ द्यायचा नाही. हे काय करते माहिती आहे, हे झाडाचं पूर्ण हे खालीच इथं खाऊन घेते. वरी ह्याला जे काय अन्न असतं ते ह्याला वरी जाऊ देत नाही. तर आता हे आपण परत ह्याला कटर घेऊन ह्याला परत ह्याची छाटणी करावी लागणार आहे आपल्याला मित्रांनो. तर हे अशा पद्धतीने हे अजून खालून फुटवा यायला लागला आहे. तर हे फुटवा आपल्याला कट करायचा आहे. तर ह्याला आता एक फवारणी केली आपण ह्याच्यासाठी कीटकनाशकची. ह्याला अळ्या खायला लागलेत, पानं. तुम्ही बघू शकता, हे बघा हे पानं दिसायलेत का, अळ्या. हे अशी पानं खायला लागलेत. तर हे खाऊ नये त्यासाठी आपण ह्याला एक कीटकनाशकची फवारणी केली आता सध्या. आता हे झाल्याच्या नंतर बघूया आता ह्याला परत तिसऱ्या दिवशी ह्याला एक दुसरी फवारणी घेऊ आपण कीटकनाशकची, जेणेकरून हे अळ्या थांबतील. टॉप टॉप सिक्रेट मित्रांनो, बरोबर हे असं फुल येतं बघा टॉप सिक्रेट. आता हे आपलं बारीक कळी जन्मली आहे. हे अशी म्हणजे कळी टाईप असं असं येतं, असं फुल येतं वरी, असं असं पसरत नाही. ह्याला टॉप सिक्रेट म्हणतात. आणि हे जास्त ह्याचा वापर बऱ्याच गोष्टीमध्ये होतो तसा विचार केला तर. मित्रांनो, आता तुम्हाला एक झाड दाखवायचं म्हणत, हे का एक झाड असं आपल्याकडे आलेलं आहे. हो का, हे असं. ह्याची फांदी किती मोठी झाली बघा, झाड झाली आहे का नाही. आता ह्याची कळी बी उमलताना हो का, ह्या बाजूने हो का त्याचे दांडी सुद्धा असे झाड उगवलेले तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीमध्ये ही झाडाची कळी अशी जाड होणं गरजेचे आहे. आता हे तुम्हाला हो का, हे नंतर आलेलं आहे. हे जुना फुटवा आहे आणि त्यानंतर फुटवा हो का हे आलेला आहे. तर ह्याची फांदी किती जाड आहे बघा. मी वरून ह्याचा शेंडा कट केलेला आहे, त्याच्या बाकीचं फुटवा ह्याचं सुरू झालं आहे. तर अशी जाड फांदी निघणं गरजेचं आहे. तर आपण आता ह्याची दुसरी स्टेप ह्याला वापरणार आहोत. तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी बाग आपली कव्हर ह्याच्यामध्ये आहे. आता ह्याचा बी तुम्ही फांदी बघू शकता, ह्या फुलाची पर्पल आहे, पर्पल व्हाईट. तर एक झाड वेगळं झालेलं आहे. तर ह्याच्या बी फांद्या चांगल्या म्हणजे जाडजूड आहेत, कळ्या बी तशा स्ट्रॉंग आहेत. तर मित्रांनो, मला आता थोडंसं बरं वाटायला लागलं. फुलं बी दिसायला लागलेत आणि कळ्या बी चांगल्या भरपूर कळ्या. तशा मला आता सध्या घ्यायचा प्लॉट आपल्याला धरायचा नाही आणखी बी. पण ते थोडंसं आपण हे करण्यासाठी की बघण्यासाठी नक्कीच टॉप सिक्रेटच आहे का दुसरी कुठलं फुलं अजूनमध्ये आलेले आहेत. जे दुसरी जातीची फुलं कलममध्ये आलेली आहेत ते आपल्याला काढून टाकायचे. कारण आपला जो मेन आहे टार्गेट टॉप सिक्रेटचं फक्त ठेवायचं आहे आपल्याला. ते बघण्यासाठी मित्रांनो आपण त्याला हे केलेलं होतं. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली छान अशी बाग आलेली आहे. तुम्हाला सांगतो, टॉप सिक्रेट मस्त आलाय. पण ह्याच्यामध्ये अजून काय झालं की मित्रांनो, एक अडचण अशी झाली, नर्सरीवाल्याने ह्याच्यामध्ये फसवलं आपल्याला जरा. हो का, ही अशी झाडं काय आली, हो का, हे व्हाईट कलरचं टॉप सिक्रेटमध्ये आहे. टॉप सिक्रेटच आहे पण व्हाईट कलरमध्ये आहे. हो, तुम्ही इकडं पलीकडे बघू शकता. हे
काय कलर आहे ते कलर केशरी कलरमध्ये पण आलेला आहे आणि त्याच्यामध्येच ती पाकळी गुलाब पण आलेला आहे आणि त्याच्यामध्येच ते दुसरं काय जंगली झाडाचे पण हे झालेलं आहे. अशा पद्धतीमध्ये मित्रांनो का हे सगळं आलं आहे बरं का. आता बघा ही जी देठ आहे बघा ही किती जाड आहे बघा. बघा ती पलीकडून आलेली बी झाड किती जाड आहे. अशी झाड हिरवीगार फांद्यांची आपल्याला गरज आहे. आणि हे अशा जी फांद्या आहेत त्या जवळपास 60 ते 65% झाडांना हे फांद्या आता सध्या खतानाच्या नंतर आलेल्या आहेत त्या. तर ह्याला आपण खत टाकण्यासाठी आता काय करावं माहिती आहे का. आता हे जे ड्रिपर आहे ह्या इथं जे ड्रिपर आहे इथं पाणी पडतंय आणि इथं एक पाणी पडतंय. आपण इथं एक वेज पाणार आहोत आणि इथं एक वेज पाणार आहोत आणि त्याने ते खत आपण त्या वेजामध्ये टाकणार आहोत. तो खत इथून विरघळेल आणि ते ह्या मुळांना मिळून जाईल. अशा पद्धतीमध्ये आपण आता दुसरं स्टेपमध्ये करणार आहोत. मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नुसतंच व्हिडिओ बघत नका जाऊ. मी सारखं बघतो मित्रांनो. नुसतं व्हिडिओ बघून सोडून देतात. त्याला लाईकही करत नाही आणि शेअरही करत नाहीत. मित्रांनो तुम्हाला विनंती आहे लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.